दादा नमस्कार. नमस्कार. आता गेल्या मैदानात दादा सगळीकडे चर्चा झाली बार्डी वावे मैदानाची. कारण मैदानामध्ये एक नवीन उपक्रम तुम्ही राबवला आणि तो उपक्रम जसं तुम्ही बोलले होते आपण मुलाखतीमध्ये, की जर गाडा मालकांनी सहकार्य केलं, तर नक्कीच तो उपक्रम यशस्वी ठरेल आणि तो एक उपक्रम नक्कीच यशस्वी ठरला. त्यानंतर आता सर्वकडे एक मैदानाची चर्चा आहे. ती म्हणजे 26 जानेवारीचं देसाईचं पारंपरिक मैदान. त्यानंतर आता रायगडमध्ये मोचं सुद्धा मैदान आहे. आणि त्यानंतर आपलं बार्डीचं कर्जत वावेचं बार्डीचं मैदान आहे. एक प्रेक्षकांच्या जे आपले छोटे-मोठे गाडा मालक आहेत, त्यांच्यासाठी एक त्यांची इच्छा होती. म्हणून तुम्ही ते मैदान पुकारलंय. तर काय सांगाल आपल्या मैदानाबद्दल? 26 जानेवारी 2025चं मैदान बार्डी वावेचं होत आहे. तर या मैदानामध्ये आता पारंपरिक देसाईचं मैदान आहे, मोहोचं मैदान आहे आणि वरिष्ठ कमिटीच्या संगनमताने आणि तसेच कर्जत तालुका कमिटीच्या संगनमताने हा मैदान आपल्या इथं बार्डी वावी आयोजकांच्या मार्फत होत आहे. तर या मैदानामध्ये येणाऱ्या सर्व गाडा मालकांचं पहिल्यांदा मी सहर्ष स्वागत करेल. त्यानंतर सर्व गाडा मालकांनी आमच्या मैदानात येऊन आमच्या मैदानाची शोभा वाढावी ही त्यांना विनंती करेल आणि मैदान सुसज्ज कसं होईल यावर आम्ही 100% प्रयत्न करू. तर दादा कसं आहे 26 जानेवारीचं मैदान म्हणजे सर्वांच्या आवडीचं मैदान. बरीचशी घाटावरची बैलं येतात. सर्व क्षेत्रातली वेगवेगळ्या ठिकाणावरची बैलं पळायला येतात आणि त्यांच्यासाठी प्रत्येक मैदानामध्ये काहीतरी आकर्षण असतं. तर आपल्या बार्डीच्या मैदानात काय आकर्षण असणार आहे शर्यत क्षेत्रातील लोकांना? बार्डीचं आकर्षण म्हणजे आम्ही मैदानामध्ये बिनजोड सरांसाठी एक चांगलं आकर्षण ठेवलंय. बैलांसाठी लागणारा पौष्टिक आहार, महाराष्ट्र केसरी एक आहार येतो, खुराक येतो. तो खुराक आम्ही अर्ध्या गोंड्याच्या वरती ज्या शर्यती होतील, त्या प्रत्येक गाडा मालकास, विजयी गाडा मालकास ती खुराकाची 50 किलोची बॅग देण्यात येईल आणि त्यानंतर ज्या सर्वात मोठ्या गाड्या होतील, त्या गाड्यांचा आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल आणि अशी वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या इथे बक्षीस आहेत. म्हणजे कसं एक प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा उपक्रम असतो. तर यावेळेस आपण बार्डी वावे कमिटीने एक वेगळा उपक्रम राबवलाय, की सन्मान चिन्ह, गदा बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक गाडा मालकाला मिळत असतात. पण ज्या पळणाऱ्या नंदीसाठी काहीतरी मिळावं म्हणून जसा मालकासाठी गुलाल आहे, तसा बैलासाठी एक खुराकाची बॅग असणार आहे. ती त्याच्यासाठी बैलासाठी, नंदीसाठी एक कमिटीकडून भेट असणार आहे. तर दादा इतर काही अजून काय करण्याचा विचार आहे नियोजनात? आज रात्रीपर्यंत समजेलच कारण आता सध्या 2च मैदानांची जोरदार चर्चा आहे. मोह आणि देसाई. देसाई. बार्डी वावेची कुठेतरी चर्चा कमी आहे. आम्ही पण एक नवीन उपक्रम करून आमच्या मैदानाची चर्चा कशी होईल, ते आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. जर आम्हाला अजून काय वाटलं त्यातून अजून काही चेंजेस करायचे असतील, पण ह्या 2 बक्षिसं तर होतीलच. अजून जर आम्हाला वाटलं तर आज रात्रीपर्यंत तुम्हाला आम्ही कळवू का बाबा अजून काय-काय बार्डी पाटीमध्ये काय-काय बक्षिसं असतील. हा मैदान फक्त बैलगाडा मालकांसाठीच असेल आणि बैलांसाठीच असेल. त्या दृष्टिकोनातून आम्ही उपक्रम राबवू आणि जर काही नवीन उपक्रम राबवायचा असेल तर आम्ही तुम्हाला 100% संपर्क करू. पण उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहेच. म्हणजे एक कसं आहे, की आता हे 2 तर बक्षिसं डिक्लेअर केलीत. पण एक सरप्राईज बोललं तरी काही हरकत नाही बैलगाडा मालकांसाठी. काहीतरी डोक्यात त्यांच्या चाललंय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा 26 जानेवारी म्हणजे एक विशेष दिन असतो. सर्वीकडे सुट्टीचं वातावरण असतं आणि सर्व प्रेक्षक वर्ग आवर्जून शर्यती बघण्यासाठी मोह आवरत नाही त्यांना. त्यामुळं प्रेक्षकांची अफाट गर्दी असणार आहे. त्यातल्या त्यात आपला ग्रामीण भाग आहे. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने हजर असणार आहेत. त्याची काही काळजी घेतली? बैलगाडा प्रेमींसाठी ना बैलगाडा मालकांसाठीच हा विशेषतः मैदान आहे. कारण आपल्या भागामध्ये बरेचसे छोटे-मोठे गाडा मालक आहेत आणि छोट्या-मोठ्या गाडा मालकांना देसाई म्हणा किंवा मोह म्हणा, गाडी भाडा परवडत नाही आणि त्यांच्या दृष्टिकोनातून हा मैदान राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मैदान हा शासनाच्या रितसर परवानगीने असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून 100% बंदोबस्त असेल आणि त्यानंतर फाटीसुद्धा सुसज्ज आहे. 70% बॅरिकेडिंग असतील. पाठीमागे सुट्टीला सुद्धा व्यवस्थित मागच्या मैदानात जसं झालं, त्या दृष्टिकोनातून आमचा मानस असेल आणि मैदान कसा सुसज्ज होईल, हे एक दाखवण्याचा आमचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल. आता दादा कसं आहे, की प्रत्येक एरियामध्ये म्हणजे नाही का एक ठाण्यामध्ये देसाईचं मैदान, तर रायगडमध्ये मोहचं मैदान, अशी मैदानांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यातल्या त्यात आपलं बार्डीचं मैदान आहे. तर आजूबाजूच्या म्हणजे जे आपली कर्जत तालुका कमिटी आहे किंवा इतर सर्वांचं कसं समन्वय साधलं तुम्ही? नाही, कर्जत तालुका कमिटीचा तर आम्हाला 100% सपोर्ट असतोच. त्यात काही दुमत नाहीये आणि त्यांच्या माध्यमातूनच आणि त्यांनीच वरिष्ठ कमिटीशी चर्चा करूनच आम्हाला हा मैदान दिलंय आणि जसं तुम्ही बोलताय का बाबा देसाई आणि मोहोच्या मैदानाची जास्तीत जास्त चर्चा आहे, तशी बार्डी मैदानाची मैदान झाल्यानंतर चर्चा होईल, हे मात्र तुम्हाला विश्वासाने सांगतो मी. कारण आमचे उपक्रमच असे असतील का बैलगाडा मालकांसाठी ना बैलांसाठी असतील. त्याच्यामुळे जरी आत्ता सुरुवातीला मैदान व्हायच्या अगोदर मोह आणि देसाईच्या मैदानाची चर्चा असेल,
तर बार्डी वावे मैदानाची ही मैदान झाल्यानंतर चर्चा असेल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. नक्कीच दादा. कसं आहे की गेल्या बरीच मैदानं आपण मुलाखत घेतोय आणि प्रत्येक मैदानाचे मुलाखतीत आपण सांगितलं, की नवीन उपक्रम असतात. तुम्ही प्रत्येक मैदानात सांगितलं, की बैलगाडा मालकांनी सहभाग दाखवला किंवा मदत केली. थोडे बैलगाडा मालकांनी संयम दाखवला तर नक्कीच मैदान यशस्वी होईल आणि प्रत्येक मैदानात ते झालंय. म्हणजे बार्डीच्या मैदानात जर सांगायला गेलो, तर बैलगाडा मालक तो संयम आणि सर्व गोष्टी दाखवत असतात. तर आता ह्या 26 जानेवारीच्या मैदानात पण नक्कीच बैलगाडा मालक ज्या काही तुमच्या उपक्रम आहेत त्यांना नक्कीच पाठिंबा देतील. आणि दादा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही सुट्टीचं नियोजन केलंय. पण गाड्यांची गर्दी अमाप असणार आहे. कारण मैदान हे 26 जानेवारीचं असतं त्याच्यामुळे जो तो आवर्जून आपल्या मैदानात पळायला येणार आहे. तर मैदानाचे नोंदणीचं स्वरूप कसं ठेवणार आहेत तुम्ही? नोंदणीचं स्वरूप दर दर मैदानाला असं तसंच राहील नोंदणीचं स्वरूप. आणि त्यातून पण मी गाडा मालकांना एक आव्हान करेन, लवकरात लवकर येऊन आपल्या शर्यती करून घ्या. जेणेकरून आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. कारण गाड्यांची गर्दी तर भरपूर होणार आहे. आता आजच बाईट ऐकली मी अध्यक्षांची का 1756 गाड्यांची काहीतरी आपल्या संघटनेमध्ये बैलांची नोंद झाली, बैलगाडा मालकांची नोंद झाली. तर 1756 तर अशा मिनिमम जर या आत्ताच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर 200च्या वरती गाड्या कुठल्या मैदानात पळणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आणि सुट्टीचा दिवस आणि विशेष दिन असल्याकारणानं घाटावरून पण बऱ्याचशा गाडा मालक आपल्या रायगड ठाण्यामध्ये पळायला येतील. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी गर्दीच राहणार आहे आणि गर्दीचा अंदाज बघता प्रत्येक गाडा मालकाने लवकरात लवकर येऊन आपली नावनोंदणी करून लवकरात लवकर शर्यत करून कुठे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शर्यत करून जावे, असंच आव्हान असेल गाडा मालकांसाठी. आता दादा मागच्या वेळेस जसं आपण सांगितलं होतं रूटचा प्रॉब्लेम होता थोडा फाटक वगैरे बंद होते रेल्वेचे. तर यावेळेस असं काही असणार नाहीये ना? नाही, नाही. यावेळेस रूट दोन्ही तिन्ही बाजूनी रूट सगळ्या बाजूंचे चालूच असतील. त्यात काही वाद नाहीये. कारण त्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या मैदानामध्ये रेल्वे फाटकाचा प्रॉब्लेम असल्यामुळे कालापूर मार्गे येणाऱ्या किंवा खोपोली पेण मार्गे येणाऱ्या गाडा मालकांसाठी तो रूट मी सांगितला होता. पण आता कुठल्याही प्रकारचा फाटकचा प्रॉब्लेम नाही. फाटक दोन्ही चालू आहेत. त्याच्यामुळे येण्याचा मार्ग जसा आहे, ज्या मार्गाने येत होते गाडा मालक त्याच मार्गाने यावेत, असं मी त्यांना आवाहन करतो. ठीक आहे दादा. नक्कीच येणाऱ्या मैदानासाठी आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलतर्फे तुमच्या मैदानाला शुभेच्छा. नक्कीच मैदान झाल्यानंतर सर्वांना लक्षात येईल, की मैदानाचं स्वरूप कसं होतं. ठीक आहे दादा. धन्यवाद.